मी दिवस रात्र ही कामं करतो. दिवसातले फक्त 4 ते 5 तास मी झोप घेतो. महाराष्ट्रातल्या अनेक जबाबदाऱ्या असताना सुद्धा माझ्या मतदारसंघावर मी कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांचं हित हे माझ्यासाठी सर्वोच्च आहे. त्यांचं प्रेम हे माझ्या दृष्टीने सर्वोच्च आहे. मी गेल्यानंतर लोक किती आनंदी होतात हे माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मी तर सगळं काही केलेलं आहे. सगळं ज्याला पूर्ण होईल, अनेक प्रकल्प ज्याला पूर्ण होतील, त्याला लोकांना कळेल की हा केवढा प्रचंड हे काम आहे. परंतु तोपर्यंत मी लोकांना भेटू शकत नाही ही जी खंत माझ्या मनामध्ये आहे. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करते. मुख्यमंत्री महोदय ज्याला चांदोलीला आले त्याला त्यांच्या तोंडून आपण ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही काही प्रसंग घडला तर मला तिथं पाठवण्यात येतं. अनेक कठीण जबाबदाऱ्या माझ्यावर ठेवण्यात येतात. परंतु या पुढच्या काळामध्ये मी त्यांना विनंती करेन की माझ्या कोकणातल्या काही विभागांची जबाबदारी द्या, जेणेकरून माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मतदारांना मी भेटू शकेन. त्यांच्यासाठी अधिकचं काम आणि मी इथं वरच्यावर येत राहिलो तर हे जे सगळे मोठे मोठे प्रकल्प आहेत, जसं गाडगे महाराज मंडईचं फार मोठं काम चालू आहे, अनेक कामं चालू आहेत, पाण्याची अनेक कामं चालू आहेत, ह्याच्यावर मला अधिकचं लक्ष द्यायचं आहे. आणि मग अशा लोकांना बोलण्याची संधी मिळणार नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे सर्व लोकांना मी विनंती करतो की ज्या महायुतीने आपल्याला अनेक योजना दिलेल्या आहेत, अनेक लोककल्याणकारी योजना दिलेल्या आहेत, त्या महायुतीला आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. माझी निशाणी ही धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाण निशाणीवर बटन दाबून आपल्या मतदारसंघाच्या विकासाला दिशा द्या.